नमस्कार, श्रुती किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे भरील मसाल्याची अंडी. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अंडी बॉईल करून घेणार आहे. अंडी बॉईल करताना आठवणीने त्यामध्ये मीठ टाकायला विसरू नका. मीठ हे आठवणीने घालायचं आहे. तुम्ही त्यामध्ये मीठ ॲड नाही करणार, अंडी फाटणार. तर इथे मी लसूण, अद्रक, कोथिंबीर, कांदा आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. एक एक करून आपल्याला सर्वांना मस्त रोस्ट करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. इथे मी लसूण ॲड केलेलं आहे. त्यामध्ये ह्या सर्वांचे थोडे थोडे कलर चेंज झाले की एक एक गोष्टी त्यामध्ये ॲड करत राहायचं. आता मी इथे कांदा ॲड केलेला आहे. त्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. ह्यामध्ये मी आता ओलं खोबरं ॲड करते. ओलं खोबरं पण आपल्याला छानसं भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता ओल्या खोबऱ्याचा पण कलर चेंज झालेला आहे. मस्त ब्राऊन कलर त्यांचा झालेला आहे. इथे मी आता कोथिंबीर ॲड करते. मी 1 चम्मच हळद ॲड केलेली आहे. 1 चम्मच लाल तिखट, 1 चमचा घाटी मसाला आहे आणि इथे धना पावडर आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. घाटी मसाला ऑप्शनल आहे. तुमच्या जवळ असेल तर ॲड करा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही तिखट तुमच्या मनाने ॲडजस्ट करू शकता पाहिजे तसं. इथे मी सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही आता बघू शकता हे आपण वाटणची तयारी करत आहोत. हे बघा, हे आता रेडी झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी चिंच ॲड करते. हे कोकम नाही, चिंचच आहे. आणि वाटण आपल्याला सुक्कच वाटून घ्यायचं आहे, तर अंड्यामध्ये आपल्याला फिक्स होणार, नाहीतर मग वाटण बाहेर येणार. हे तुम्ही बघू शकता असे कट लावून त्यामध्ये नाईफनी मसाला भरायचा आहे. हाताने भरायचा तर अंडी फाटतील. तर तुम्ही सुरीच्या मदतीनेच त्यामध्ये मसाले भरा. आता मी ह्याला फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. इथे तुम्ही बघू शकता मी फ्राय करताना मसाला बाहेर जरा पण नाही येते, तेवढा फिक्स बसलेला आहे. तुम्हाला ते वाटण बिन पाण्याचंच वाटून घ्यायचं आहे.
इथे बाकीचा राहिलेला मसाला तुम्ही ह्या तेलामध्ये ॲड करू शकता. हे मी उरलेलं वाटण तेलात ॲड करून घेते. इथे मी थोडंसं वाटणात पाणी ॲड केलेलं आहे. आपल्याला वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे. इथे मी मिरची ॲड केलेली आहे. इथे तुम्ही मिरची पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा, नाहीतर तुम्ही नाही ॲड केली तरी चालेल. पण मिरचीने त्याचं टेस्ट वेगळी येते, फ्लेवर वेगळा येतो. सो एक ॲड केली तरी खूप झालं त्यासाठी. इथे मी आता अंडी ॲड करते. इथे मी आता कोथिंबीर ॲड करते. आता इथे हे रेडी झालेलं आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.